नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक सुंदर घर आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन। तर मित्रांनो, हे घर आहे फ्रंट 15 फूट आणि लेंथ लांबी 55 फूट आहे आणि खूपच सुंदर प्लॅन बसवलेला आहे। तर आता आपण बघूया। एकदम कमी फ्रंट आहे तरी पण प्लॅन एकदम सुंदर बसवला आहे। तर बघा आता तुम्ही, हे पाठीमागची बाजू आहे आणि हे पण पाठीमागची बाजू आहे। तर बघा कसं कॉन्ट्रॅक्शन आहे। तर खूपच सुंदर असं कॉन्ट्रॅक्शन बनवलेलं आहे आणि काम चालू आहे आता सध्याला। नंतर आपण चांगलं पूर्ण झाल्यावर पण आपण व्हिडिओ काढणार आहेत। तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करू। तर हा आहे ग्राउंड फ्लोअर। तर मित्रांनो, खाली पार्किंग सोडलेली आहे। 35 फूट बाय 15 फूट अशी पार्किंग आहे ही। बघा आता मिस्त्रींचं काम चालू आहे। खूप मोठी पार्किंग सोडलेली, आरामात 4 व्हीलर 2 व्हीलर आरामात बसू शकतात। तर हे मिस्त्रींचा बच्चू ही बघा त्यांचं ते काम करतात। तर ह्या जिन्याच्या कडेलाच इथं एक बाथरूम आहे, टॉयलेट। आणि आतमध्ये पहिल्या ग्राउंड फ्लोअरला 1 RK काढलेला आहे आणि पार्किंग। तर 1 RK मध्ये हे बघा हॉल आहे। हा हॉल 9 बाय 15चा हॉल आहे हा। आणि या साईडला बघा किचन आहे। तर किचनला पण खूप मोठी खिडकी वगैरे काढलेली आहे। चांगला किचन निघलेला आहे। छोटाच किचन आहे पण चांगलं व्हेंटिलेशन वगैरे सगळं आहे इथं। आणि इथं बघा मोठं बाथरूम आहे चांगलं, 4 बाय 6चं बाथरूम आहे। आता आपण वरती जाऊया। वरती गेल्यावरती आपल्याला फर्स्ट फ्लोअरवरती तर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ही आहे जिना। तर जिना आहे आणि ही डिस्टन्स जे आहे ना जिन्याचं, तिथं कमीत कमी 5 इंच कॉन्क्रीट आलं पाहिजे। तर त्याच्यामुळे काय होतं, जिना मजबूत होतो। तर आपण पहिल्या मजल्यावरती जाणार आहे। तर खूप ती पायऱ्या पण मोठ्या मोठ्या आहेत। आपण आता पहिल्या फ्लोअरवर आलेलो आहोत। तर हा बघा हॉल आहे। तर हा हॉल 11 बाय 15चा हॉल आहे हा आणि मोठी खिडकी पण आहे। तर आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला टॉयलेट आणि बाथरूम, संडास बाथरूम अटॅच आहे आणि इथं बेसिन। आणि लगेच आपल्याला किचन बघायला भेटेल। तर किचन बी 9 बाय 15चं किचन आहे। तर पुढं आल्यानंतर छोटंसं बेडरूम आहे, हे पण 9 बाय 15चं आहे। पुढं गॅलरी सोडलेली आहे बघा। इथून बघा अशी गॅलरी, 3 फुटाची गॅलरी समोर। आधी बघा समोरचा व्ह्यू कसा आहे। आता आपण चाललो दुसऱ्या फ्लोअरवर। तर खूप छान असं बांधकाम काढलेलं चालू आहे आता कॉन्ट्रॅक्शन। मिसळ साहेबांचं कॉन्ट्रॅक्शन आहे हे। आपल्या घराच्या समोरच चाललेलं आहे। जिन्यामध्ये बी खिडकी मोठी सोडलेली आहे, 4 बाय 3ची खिडकी। तर बघा ही लेंटल आहे। लेंटलवरती आता चालू आहे लेंटल पोटमाळीचं काम दुसऱ्या फ्लोअरवरती। आता आपण 1 RK बघणार आहोत। ही 1 RK ही हॉल आणि हे किचन। इथं पण मोठी खिडकी काढलेली आहे। लेंटल पोटमाळ्याचं काम चालू आहे आणि इथं बाथरूम आहे। 4 बाय 6चं बाथरूम आहे इथं पण 1 RK मध्ये। खूपच सुंदर प्लॅन आहे। हे खाली डक आहे। आता समोरच पुढं गेलं की लगेच 1 BHK
त्याला बघा सुंदर खिडकी, सुंदर चौकट बसवलेली आहे. कोरीव काम आहे चौकटीला पण. आणि हा हॉल आहे बघा. हॉल पण 12 बाय 15चा हॉल आहे. खूप मोठा हॉल आहे. आणि पुढं गेलं की इथं पण सेम खालच्या सारखंच टॉयलेट आहे. इथं संडास बाथरूम अटॅच. आणि ह्या कोपऱ्यामध्ये बेसिन आहे. आणि हे किचन आहे. हा इथं पण मोठी खिडकी काढलेली व्हेंटिलेशनसाठी. आणि उजव्या हाताला पण समोरच खिडकी काढलेली आहे व्हेंटिलेशन, म्हणजे उजेड येण्यासाठी. तर हा पण बेडरूम आहे. हा बेडरूमला इथं खिडकी काढलेली आहे. आणि पुढं समोरच गॅलरी आहे. गॅलरीतनं किती छान व्ह्यू दिसतोय हा इथला. बघा अशी गॅलरी, 3 फुटाची गॅलरी. मस्त शेती वगैरे वातावरण छान आहे. तर आपण आता वरती जाऊया 3ऱ्या फ्लोअरवरती. आणि वरनं टेरेस बघा कसं आहे. खूप मोठं टेरेस आहे बघा. समोर बघा किती छान व्ह्यू दिसतोय बघा. आता आपण वर आलो आता 3ऱ्या माळ्यावर बघा. असं 3 फुटाचं पॅरापीट केलेलं आहे. इथला असा व्ह्यू आहे. तर बघा इथं असं व्ह्यू आहे. तर इथं ठिकाण हे आहे चाकण MIDCला लागूनच आहे बघा. खेडमध्ये, तालुका खेड, जिल्हा पुणे. तर बघा इथं 15 बाय 55 फूट असं हे घर आहे. तर मित्रांनो खूपच सुंदर एरिया आहे इथला. तर मित्रांनो इथं कुणाला जागा वगैरे प्लॉट घ्यायचा असेल तर मला कॉल करा. माझा नंबर आहे 9767 58 21 33. तर आपलं इथं प्लॉटिंग आहे. आणि हा एरिया आहे चाकण MIDCला लागूनच आहे, आळंदी रोडला. तर खूपच सुंदर एरिया आहे आणि राहण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल